अगं कसा म्हणजे काय, नवरा आहे तो तिचा, तो जाऊच शकतो बघायला. काय राजवीर? मी शोला गेलो कारण शोचे सगळे तिकीट्स मीच विकत घेतले होते. म्हणजे शोची सगळी तिकीट तू विकत घेतलीस, म्हणून तासाभरामध्ये सगळा शो हाऊसफुल झाला होय? हो. अरे वा, मस्त काम केलंस तू, म्हणजे मज्जाच आहे एकदम. ह्यात काय मज्जा आहे? पूर्ण थिएटर मध्ये दादा एकटाच होता. वहिनीला डान्स करताना मज्जा पण आली नसेल ना? आणि दादा, जर तू सगळे तिकीट्स विकत घेतले होते तर मग आम्हाला का नाही घेऊन गेला? सॉरी. बरं रंजू, आज जेवणाला काय करायचं? नंदा तू सांग. आई, आज नाश्त्याला काय करणार आहेस? अजून केलं नाहीये काही, पण थालीपीठ करेन. वाव, थालीपीठ माय फेवरेट. आई प्लीज लवकर कर, मला खूप भूक लागली. अरे हो, जरा चहा संपू दे माझा, मम्मी लगेच करते. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग काकू. अरे सखी, गुड मॉर्निंग. बैस. कशी आहेस तू? मी मस्त. काय सखी, फक्त काका काकूनच गुड मॉर्निंग? इथे मी पण आहे. तू गप्प बस. तुला असतो माझ्यासाठी वेळ नाही ना? मग अजिबात काही बोलू नकोस. आणि तसंही माझं काका काकूंकडे काम आहे. अच्छा, बर. काय काम आहे? काही नाही, मनवाच्या डान्स शो बद्दल सांगायचं होतं. अगं कळलं आम्हाला, डान्स शो हाऊसफुल होता ना? ते कळलं, पण मेन गोष्ट तुम्हाला माहितच नाहीये. म्हणजे अहो काका, मला शोच्या आयोजकांकडनं कळलं की शो हाऊसफुल होता. पण शो हाऊसफुल कसा झाला माहितीये? कसा? शो हाऊसफुल झाला कारण राजवीर जिजूंनी सगळे तिकीट्स विकत घेतले होते. काय? राजवीरने सगळी तिकीट विकत घेतली? हो ना. आधी तर माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण नंतर कळलं की खरंच राजवीर जिजूंनी अख्ख्या थिएटरचे तिकीट्स बुक केले. किती भला माणूस आहे हा. नाही म्हणजे पैसे सत्कारणी लागावे म्हणून शोची सगळी तिकीट विकत घेतली. खरंच जिजूंनी खूप चांगलं काम केलं. चांगलं केलं, पण असं का केलं असेल तर? नाही म्हणजे चांगली चॅरिटी मिळाली हे चांगलंच झालं, पण त्यांनी असं का केलं? सगळी तिकीटं त्यांनी का घेतली आणि कोणासाठी? कोणासाठी म्हणजे आपल्या मनूसाठी. हो, एकदम करेक्ट काकू. चला, सखीने सकाळी सकाळी मस्तपैकी बातमी दिलीये. ए आता तू आली आहेस ना, तर खाऊनच जा. नाही नको काकू. अरे नको काय नको, आधी बनवायचंय आणि मग खायचंय. आईला मदत करायची. चल. काय रे तू सुद्धा, दे इकडे. आहो तुम्ही या पटकन. नाही, राहू दे. चल. काय काकून गुलाबजाम वगैरे नाही पाठवले? नाही. मनवा, मनवा अगं काय झालंय? मग अशी बाहेर सुद्धा डोळ्यातून पाणी काढत होतीस, कालपासून शांत शांत आहेस. मनवा अगं का रडतेस तू? सांग ना. नाही, काही नाही झालंय. मनवा खरं खरं सांग बरं मला काय झालंय ते. अगं तू रडू नकोस ना, शांत हो बरं. मला नाही का सांगणार? काय झालंय मनवा? आई बाबांची आठवण येते, बाकी काय नाही. हे बघ, नक्की काय झालंय मला सांग ना. खरंच काही नाही, आई बाबांची आठवण येते, अजून काहीच नाही. अगं पण या आधी आठवण आल्यावर तू एवढी रडली नव्हतीस कधी. हे बघ, मला माहितीये तुझं काहीतरी बिनसलंय, पण तू अशी रडू नकोस बरं. मला बरं नाही वाटत.
वेळ घे, शांत हो आणि मग सांग मला नक्की काय झालंय ते. बरं मला सांग, तुला तुझ्या आई वडिलांकडे काही दिवस जायचंय का? अगं मग खुशाल जा. राजवीरला एकदा सांग आणि मग जा. काय आलं? नाही काय नाही. एवढे अस्वस्थ का आहात मग तुम्ही? बरं वाटत नाहीये का? नाही तसं काय नाही, बरं आहे मी. अहो काय झालं सांगा ना. सांगितलं ना आरती, काय नाही झालंय. आरती हं? मनूचा काही फोन आला होता का? मी केला होता तिला फोन, पण तिने उचलला नाही. तुझं तिच्याशी बोलणं झालं तर मला सांग. तुम्हाला काय बोलायचंय का तिच्याशी? नाही. तिचा डान्सचा कार्यक्रम कालच झाला ना. ती आज घरातली सगळी कामं करत असेल, नाहीतरी बाईसाहेब स्वस्त बसू शकत नाहीत ना. हम्म. काय हो? काय झालंय तुम्हाला? तुमचं काय बिनसलंय का? हा, तुमचा चेहरा का पडला एवढा? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? आरती तुला नाही सांगितलेलं कळत नाही का? सारखं सारखं तेच काय विचारते तू? अहो मग ओरडताय कशाला? शांतपणे नाही सांगू शकत? राजवीर, तुमचा रुमाल आणि मला तिकडे खालच्या ड्रॉवर मध्ये. उठवलं नाही तुम्ही मला. विसरले. तुम्ही विसरला. सॉरी. सॉरी कशासाठी म्हणताय? मी सहज विचारलं. आणि वर यायला एवढा वेळ का झाला तुम्हाला? म्हणजे ब्रेकफास्ट मागाशीच झाला, मला वाटलं कॉफी घेऊन याल माझ्यासाठी. हा ते जरा आवरावर करत होते. घेऊन येते कॉफी. नाही, नंतर आणली तरी चालेल, पण काय झालं? कसला विचार करताय एवढा? नाही काय नाही. ओके, मग आजचा काय प्लॅन? राजवीर, मी आज नायगावला चालले. थोडे दिवस तिथेच राहीन. कशासाठी? कशासाठी म्हणजे जाऊ नाही शकत मी. माहेर येते माझं. बरेच दिवस झाले आई बाबांना भेटून, म्हणून चालले. नाही तसं काही नाही, पण असं अचानक का जायचंय? काय नाही, सहज वाटलं म्हणून चालले. म्हणवा, ही बॅग राहू द्या. मी काय म्हणतोय ते ऐका माझं. बोला ना. म्हणजे असं अचानक काय झालंय? तुम्हाला राग आलाय का माझा? नाही, असं काही नाही. मग कशाला जात आहे? नका ना जाऊ. राजवीर, मला जायचंय. अहो हे काय म्हणवा, तुमची बॅग ऑलरेडी भरून झाली आणि तुम्ही आता जाताना सांगताय मला. म्हणजे सकाळी तुम्हाला बॅग भरायची होती म्हणून उठवलं नाही का मला? नाही राजवीर, तसं काही नाही. नंतर घाई झाली असती म्हणून आधीच भरून ठेवली, बाकी काही नाही. म्हणवा, तुम्ही आत्ता नका जाऊ, नंतर जा. का? नंतर गेले काय आता गेले काय फरक पडतो? असं का बोलताय तुम्ही? मला खरं सांगा, राग गेला नाहीये का तुमचा? काय विचारतोय मी? राग गेला नाहीये का अजून तुमचा? राजवीर, मी म्हटलं ना, असं काही नाही. तुम्हाला उशीर होत असेल ना ऑफिसला जायला, तुम्ही निघा. म्हणवा,
तुम्हाला आई बाबांना भेटायला जायचंय ना, जा तुम्ही पण संध्याकाळी परत या. नाही राजवीर, बरेच दिवस झाले मी तिथे राहायला गेले नाहीये, म्हणून राहायलाच जाते. तुम्हाला ऐकायचंच नाहीये का माझं? मी कॉफी आणते. आरती, इकडे ये. बस बस. सॉरी, मग अशी उगाच चिडचिड झाली माझी. मग का करता उगाच चिडचिड? मनूचा विचार करत होतो. कशासाठी? तुम्हाला काही टेन्शन आहे का? नाही, काही कळत नाही का? राजवीरने शोची सगळी तिकीट कशासाठी घेतली? त्याला चॅरिटी करायची होती की? एक मिनिट, राजवीरने सगळी तिकीटं घेतली हे तुम्हाला खटकलं का? नाही, मला सांग, कोण कशाला शोची सगळी तिकीट विकत घेईल? कारण त्याचं प्रेम आहे आपल्या मनूवर. शिवाय ज्या पैशाने सगळी तिकीटं विकत घेतली ना, ते पैसे चांगल्या कामासाठी वापरले जाणार आहेत. तर काय बिघडलं? आपली मनू किती नशीबवान आहे, एवढं प्रेम करणारा नवरा तिला मिळाला. तुम्हाला नेमकं काय खटकते मला खरंच कळत नाही. आरती, आपण या विषयावर नको बोलूया प्लीज. मग तुम्ही असा चेहरा पाडून बसणार आहात का? नाही, हे ठीक आहे. ठीक आहे, ते दिसतंय चेहऱ्यावरून. तुम्ही ना आधीपासूनच राग करता राजवीरचा. अहो, ते किती चांगले आहेत. अख्ख्या शोची तिकीट विकत घेतली त्यांनी. त्यात काय शंका काढायची आता? बस पुरे आता. ठीक आहे, पण प्रॉमिस, तुम्ही भलते सलते विचार करत बसणार नाही? नाही, नक्की? नक्की. बरं ऐका, मी ना मस्तपैकी चहा करून आणते तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतो तसा. कॉफी. तुम्ही चेंज का केलं? ऑफिसला नाही जायचंय नाही जायचं. का? नाही म्हणजे तुमची सगळी तयारी झालेली ना, म्हणून विचारते. तुम्हाला कसं अचानक वाटलं माहेरी जावं, तसं मला सुद्धा अचानक वाटलं नाही जायचं ऑफिसला. ठीक आहे, मी निघते. म्हणून प्लीज नका जाऊ तुम्ही. राजवीर प्लीज मला नका थांबू. मी काय म्हणतो, तुम्हाला जायचंय ना, जा तुम्ही पण संध्याकाळी परत या. राहायला नका जाऊ. सॉरी राजवीर, पण खरंच शक्य नाही. म्हणून असं काय करताय तुम्ही? मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, तरी सुद्धा नाही थांबत आहे तुम्ही. राजवीर, मी पण रिक्वेस्टच करते, प्लीज नका थांबू मला. एक मिनिट.
परत कधी येणार तुम्ही? माहित नाही, पण आता थोडे दिवस तिथेच राहीन म्हणते. येते मी राज. काळजी घे. येते म्हणे. सुखी राहा. अगं असू दे असू दे. परत कधी येणार आहेस? रंजू, अगं किती प्रश्न विचारतेस. मनवा, तुझी इच्छा होईल ना तेव्हा तू परत ये. वा, खूप दिवसांनी माहेरी चालली आहेस, त्यामुळे एकदम मज्जा कर तिकडे. इकडची अजिबात काळजी करू नको. मी आहे ना इकडे सगळं सांभाळायला. सांभाळून जा हं? आणि पोचलीस की कळव मला. हो, येते. अर्जुन, लवकरात लवकर कॉल करा. दव्याचं शेड्यूल काय? मग मला कोण सांगणार ते? पगार कसला घेता तुम्ही? आता वेबसाईटच्या कामाचं काय झालं? मग कधी पूर्ण होणार दवे? एक काम करा, घरी बसा, तुमच्या सगळ्यांची कामं मी करतो. युजलेस. चला आरती, जरा मी बाहेर जाऊन येतो. कुठून निघालात तुम्ही आता? गावात एक चक्कर मारून येतो, दोघा तिघांना भेटून यायचं. तुमचा ना हल्ली घरात पायच टिकत नाही. समाजसेवेशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही. आणि तुमची लेख सुद्धा अगदी तुमच्यावरच गेली आहे. आई, मनू, तू अचानक? मनू, मनू बेटा रडतेस तू? मनू काय झालं बाळा? म्हणू का रडतेस तू? मनू, मनू ऐक ऐक बाळ, ऐक, रडायचं नाही, मला सांग, आईला सांग काय झालंय. बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. काय झालं? अगं तू रडतेस का? म्हणू, मनू नाही रडायचं. बाबा काय म्हणतात बघ, बाबा काय म्हणतात बघ. म्हणू, अगं काय झालं? रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही बाळ. हा? मनू, मनू, मनू रडायचं नाही, रडू नको राजा. काय झालं म्हणजे? हा असा असतो सर्वे? सॉरी सर, पण हा सर्वे ट्रस्टवर्दी वेबसाईट वरून केलाय. तेच म्हणणं आहे मला. आयतं मिळवायची सवय लागली आहे. आपण स्वतः का नाही केला सर्वे? काय दवे, ते असं करतात काम? माझी कंपनी विकायला काढाल तुम्ही? सॉरी सर. काय सॉरी? काय चुका करायच्या आणि सॉरी म्हणायचं? सॉरीचं काय करू मी? त्या वेबसाईटच्या कामाचं काय झालं यश? ते दव्यांना माहिती. म्हणजे तू काय ऑफिसमध्ये टाइमपास करायला येतो? तू काम करतो ना त्या प्रोजेक्टवर, मग ही काय असली उत्तरं देतोस तू? तुला नाही माहित, मग कोणाला माहित? आणि काय दवे, आपली मार्केटिंग आणि सेल्स टीम कसला पगार घेते? काम न करण्याचा पगार घेते? सर मी बोलतो त्यांच्याशी. नाही, पण मला कळत नाही, हे सांगण्याची वेळच कशी काय येते?
तुमच्याकडून कामं होत नसतील तर सांगा, एकेकाला घरी बसवेल मी, मला कोणाची गरज नाही. सॉरी सर, पण जे रिसर्च केलेत आणि फिगर समोर आली त्याच्यावरनं तरी मार्केटमध्ये आपली ग्रोथ चांगलीच आहे. 2.5 ही चांगली ग्रोथ आहे. म्हणजे लास्ट मंथ पेक्षा तरी बेटरच. एवढ्यावर सॅटिस्फाय व्हायचं असेल ना तर बाजारात जायचं आणि रेडीमेड कपड्यांचं दुकान टाकायचं. इथे माझ्या कंपनीत काम नाही करायचं. काय कुठे आहेस तू अर्जुन? किती वेळाचा फोन करतोय मी तुला? अरे राजवीर, काय झालंय काय? कुठे आहेस तू? मला भेटायचं अर्जंट. आता? अरे काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे का? तुला किती वेळा सांगितलं, प्रश्न नाही विचारायचे मला. बरं ठीक आहे. काय आउट? मनवा, मी नाही म्हणत असताना सुद्धा तुम्ही माहेरी केलातच कशा?